नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उडुपी हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारखा वरून कुरकुरीत आतून मस्त मऊसर जाळीदार असा मेदूवडा बघणार आहोत। बऱ्याच वेळी मेदूवडा बनवताना डाळ कितपत भिजवायची किंवा मेदूवड्याचा आकार जमत नाही किंवा तेलात टाकताच तो फुटतो, अशा अनेक समस्या येतात। तर मी तुम्हाला आज काही खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा मेदूवडा हॉटेलसारखा परफेक्ट बनेल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। आणि वडा बनवताना आपण ना तर तांदळाचं पीठ वापरणार आणि नाही तर सोडा वापरणार, तरीही आपला वडा अगदी परफेक्ट फुगेल आणि कुरकुरीत होईल। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। मेदूवडा बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता बरेच लोक काय करतात की ही डाळ अशीच भिजत टाकतात। त्यात पण बरेच जण म्हणतात की ही डाळ रात्रभर भिजत टाकायची किंवा किती वेळ भिजत टाकायची, हा सगळ्यांना प्रश्न असतो। तर सर्वात प्रथम डाळ घेतल्यानंतर ती डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायची। ही आपली पहिली टिप झाली, कारण मार्केटमधली घाण बरीचशी त्या डाळीवर असते। आता दुसरी टिप, जर उन्हाळा असेल ना तर ही डाळ फक्त 4 तास भिजवायची आणि जर थंड वातावरण असेल तर 6 तास, यापेक्षा जास्त भिजवायची नाही। डाळ जास्त ओव्हरसोक करायची नाही। ही आपली दुसरी टिप झाली। ह्या 2 गोष्टी तुम्ही परफेक्टपणे लक्षात ठेवा। एक तर डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि दुसरी गोष्ट 6 तासापेक्षा जास्त वेळ ही भिजवायची नाही। आता मी इथे 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर 4 तास भिजवून घेतली। आणि पाणी बघा, भिजल्यानंतरही आपल्या डाळीचं पाणी किती स्वच्छ आहे, म्हणजे किती छानपैकी धुतलेली आहे। त्यानंतर यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकायचं। त्यासाठी मी एक चाळणी घेतली आणि आता ह्या चाळणीत आपण ही डाळ ओतून घेऊया आणि ही अशीच 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे यातलं संपूर्ण पाणी निथळून जाईल। कारण आपल्याला वडे बनवताना अजिबात पातळ पीठ नको आहे, तर त्यासाठी एक चाळणी ठेवायची आणि संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यात आता मी 2 बॅचेसमध्ये ही डाळ दळून घेणार आहे। तर मी छोटं भांडं घेतलं त्यामुळे 2 बॅचेसमध्ये, तुम्ही मोठं घेतलं तर 1 बॅचमध्ये दळलं तरी चालेल। पण आता ही डाळ दळताना बराचसा त्रास होतो। एक तर थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकावं लागतं, त्यात मिक्सरचं भांडंही गरम होतं। तर त्यासाठी एक पुन्हा खास ट्रिक की त्यात आपण एक आईस क्यूब टाकू, की जेणेकरून मिक्सरचं भांडंही गरम होणार नाही आणि डाळीला पाणीही मिळेल। आता आपली डाळ वाटून झालेली आहे आणि ही बघा, इतपत अशी घट्टसर डाळ वाटून घ्यायची आणि अगदी मऊसर डाळ वाटून घ्यायची। अशाच पद्धतीने आपण उरलेली डाळसुद्धा वाटून घेऊया। आपली संपूर्ण डाळ आता वाटून झालेली आहे आणि आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे की या डाळीला छानपैकी फेटायचं। तुम्ही विस्करने फेटा, चमच्याने फेटा किंवा हाताने फेटा, पण जवळजवळ 5 ते 7 मिनिट ह्या डाळीला छानपैकी फेटून घ्यायचं। तर मी हातानेच फेटणार आहे आणि डाळ फेटून आपले जवळजवळ 5 ते 7 मिनिट झाले। अगदी हलकी फुलकी डाळ झालेली आहे आणि कलरही बघा छानपैकी चेंज झालेला आहे। तर अशी अगदी हलकी फुलकं म्हणजे डाळीचं पीठ तयार करून घ्यायचं। खूप छानपैकी फेटून घ्यायचं। तुम्ही जितकी फेटाल ना तितके वडे तुमचे जास्त फुगतील। ही सुद्धा आणखी एक टिप लक्षात ठेवा। आणि त्यातल्या त्यात डाळ फेटताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटायची, ही सुद्धा एक टिप लक्षात ठेवा। त्यानंतर कितपत फेटायची, म्हणजे आपली डाळ कितपत हलकी झालेली आहे हे बघण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यात थोडंसं आपण पीठ टाकून बघितलं। जर ते पीठ असं छानपैकी पाण्यावरती तरंगलं ना तर समजायचं की आपलं पीठ किंवा डाळीचं वाटण वडे तयार करण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे। तर आपण आता ह्या पिठाला फक्त 5 मिनिट रेस्ट देऊया। आता इथे एक गोष्ट अजून लक्षात घ्या की जास्त पातळ पीठ जर केलं, म्हणजे डाळ वाटताना जास्त पाणी जर टाकलं ना तर तुमचे वडे कधीच तयार होणार नाही किंवा खूप तेल ओढतील, म्हणजे खूप तेल शोषतील आणि वडे खूप तेलकट होतील। पहिले तर जमणारच नाही, पण नंतर खूप तेल ओढतील। तर डाळ वाटताना शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करा।
5 मिनिटानंतर आपण ह्या डाळीत मी एक बारीक मिरची चिरून घेतलेली आहे, त्याचबरोबर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकलेली आहेत आणि चवीनुसार मीठ टाकते आहे। आता बरेच जण ज्यांना आवडत असेल ते अद्रकही टाकतात, काही खोबऱ्याचे कापही टाकतात, तर मी इथं त्या सर्व वस्तू काही टाकणार नाही, फक्त हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मीठ एवढंच टाकलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेतलं। तिकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। आता तेल कितपत तापवायचं, हाय फ्लेमवरती तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि वडे टाकताना गॅसची फ्लेम हाय मीडियम असली पाहिजे। आता एक वाटीत पाणी घेऊया आणि दोन्ही हात ओलसर करून घेऊया, त्यामुळे वडे आपले म्हणजे डाळीचं पीठ हाताला चिकटणार नाही। आणि जेवढ्या आकाराचा आपल्याला वडा हवा आहे ना, तेवढ्या आकाराचा एक गोळा उचलून घ्यायचा आणि त्याला छानपैकी असा आकार द्यायचा। पाणी असल्यामुळे ना पीठ हाताला चिकटत नाही। मग अंगठ्याने मध्ये असं छिद्र पाडायचं, मेदूवड्यांना तुम्ही बघितलंच असेल हॉटेलमध्ये, आणि असं तेलामध्ये सोडायचे। असे करून आपण जवळजवळ सर्व वडे करून घेऊया। आणि यानंतर मी तुम्हाला दुसरी ट्रिकही सांगते। एका वेळी कढईत जितके बसतील तितके वडे टाकून घ्यायचे आणि लगेच टाकल्या त्याला आलटीपलटी करायचं नाही आहे। ते छानपैकी दोन्ही बाजूंनी छानपैकी तळले गेले पाहिजे, म्हणजे वरतून सुद्धा छानपैकी असा कलर आला पाहिजे। त्यानंतरच आपण दुसऱ्या साईडने पलटी मारायचे। जर लगेच मारली ना तर ते वडे चमच्याला वगैरे चिकटतात। आणि आता हे आपले वडे झालेले आहेत, पण मी पूर्ण असे तळलेले नाही आहे, हे फक्त मी 70% वडे तळलेले आहे। आणि हे असं मी का केलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण तरी 70%मध्ये कलर बघा किती छान आलेला आहे। आता एक दुसरी ट्रिक सांगते की जेणे तुम्हाला जर हाताने वडे काढता येत नसेल ना तर काय करायचं, तर एक तांब्या किंवा मोठा लोटा घ्यायचा आणि त्याच्या उलटा करून त्याला तेल लावून घ्यायचं, त्यावरती पीठ ठेवायचं आणि पिठाला आकार देऊन मध्ये असं छिद्र करून घ्यायचं जसं मेदूवड्यांना असतं आणि व्यवस्थित आपल्या पिठाला आकार द्यायचा। तुम्ही हे पळीवरती म्हणतात म्हणजे भाजी वाढणीवरती केलं तरी चालेल, पण तांब्याचा सरफेस मोठा असतो आणि इथं छानपैकी मोठा वडा तयार होतो, म्हणून मी अशा पद्धतीने केलं। आणि असं तेलावर उपडं धरलं ना की त्याला तेल लावल्यामुळे पटकन वडा तेलात टाकला जातो। त्यानंतर दुसरा वडा घेताना पाण्याने तांब्याचा तळ पुसून घ्यायचा आणि पुन्हा त्यावरती तेल लावायचं आणि पुन्हा एकदा वड्याला छानपैकी आकार देऊन घ्यायचा। हे वडे काढणं ना बरंच कठीण असतं, अगदी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातच जमत नाही। तर तुम्ही ही सोपी पद्धत आहे, किंवा एखाद्या वाटीला तुम्ही कपडा बांधून त्यावरती केलं ना तरी चालेल आणि असं तेलात उपडं धरायचं। वडे तर निघूनच जातात, पण एखादा नाही निघाला ना तर मी हे असं झाऱ्याने पण कसं तो वडा तेलात सोडायचा हेही दाखवलं। आता हेही वडे आपण जवळजवळ 60 ते 70% असेच तळून घेणार आहोत आणि त्यानंतर हे वडे आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊ। म्हणजे तुम्हाला हाताने वाटत असेल तर हाताने, अगदी एखाद्या पळीने किंवा पेल्याने काढायचे असेल तर त्यानेही काढू शकता, जसं तुम्हाला सोपं पडेल तसं। आणि ह्यानेही नसेल जमत ना तर आता सरळ मार्केटमध्ये मेदूवडा बनवण्याची मशीन आलेली आहे आणि बघा वडे किती छानपैकी फुगलेले आहेत, अगदी परफेक्ट असे फुगलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण आता सर्व वडे काढून घेऊया। आता तुम्हाला वडे कुरकुरीत करण्याची एक खास टिप सांगते। सर्व वडे 70 ते 80% तळून झाले की सर्व वडे पुन्हा एकदा तेलात सोडायचे, म्हणजे 10 मिनिटं आधी थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा तेलात सोडायचे आणि दोन्ही साईडने आलटी-पलटी करून आपल्याला जेवढा कलर हवा आहे तितपत तळून घ्यायचे। याने काय होईल की वडा वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ आणि जाळीदार बनेल। हे बघा अशा पद्धतीने। पण त्याआधी
70% पहिले तळून घ्यायचे, ते 10 मिनटं थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा तेलात सोडायचे. ह्याने अगदी वरचं कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर आणि जाळीदार वडा तयार होईल. नाहीतर आपल्याला तांदळाचं पीठ टाकायची गरज पडेल नाही, एखादा सोडा वगैरे टाकायची गरज पडेल. अशा पद्धतीने आपण आता सर्व वडे पुन्हा एकदा तळून घेऊया. आणि वड्यांचा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे की नाही मार्केटमधला किंवा हॉटेलसारखा हा वडा. सर्व वडे तळून झालेले आहेत. तुम्ही सांबार बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता. आता एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते आणि जवळून बघा किती छानपैकी टम्म फुगलेला आहे आणि आतून बघा किती छान असं मस्त जाळी पडलेली आहे. म्हणजे मऊसर अगदी जाळीदार झालेला आहे आणि अजिबात आपले तेलकट वडे झालेले नाहीत. काही टेस्टी खायचं असेल तर थोडीशी मेहनत तर नक्कीच करावी लागेल. आणि मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचे वडेसुद्धा हॉटेलसारखेच अगदी परफेक्ट आणि मस्त जाळीदार होतील. आपले संपूर्ण वडे तयार झालेले आहेत. वरून अतिशय कुरकुरीत, आतून जाळीदार. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे वडे नक्कीच करून बघा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.